नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी 15 मजेदार मराठी गोष्टी घेऊन आलेले. तर ह्या गोष्टी तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक नक्की ऐका आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या गोष्टींना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केले नाही अशांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला पाहूयात मजेदार गोष्टींना. पहिली आहे बुद्धीला व्यवहाराची जोड हवी. गोष्टीचं नाव काय आहे? बुद्धीला व्यवहाराची जोड हवी. पाणिनी हे संस्कृतचे महान व्याकरणकार. 2000 वर्षांपूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले. एकदा ते शिष्यांना युक्ती विषयी शिकवित होते. त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने तेथे येत होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले. पण व्याघ्र शब्दाची उत्पत्ती शोधण्यात ते गढून गेले होते. त्यांना उत्पत्ती सुचली ही व्या जिघ्रती इति व्याघ्र म्हणजे वास घेत चालतो तो वाघ. पण झाले काय? वाघाने त्यांची शिकार केली. तात्पर्य या ठिकाणी फक्त बुद्धी असून चालत नाही, त्याला व्यवहाराची सांगड घालावी लागते. चला पाहूयात आपण पुढची गोष्ट. उपकार स्मरावे. गोष्टीचं नाव काय? उपकार स्मरावे. अज्ञातवासात असताना पांडव एका गरीबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरीबावर आली. घरातल्या कोणाला पाठवावे चर्चा सुरू होती. संकट मोठे होते, पण कुंतीने ठरविले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजे महान पाप. पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटविली. अखेरीस भीमानंही शब्द खरे करून दाखविले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले. संकटकाली आपल्याला आश्रय देणाऱ्या त्या गरीबाच्या उपकाराचीही फेड केली. तात्पर्य उपकाराची जाण ठेवावी. पुढची कथा आहे विद्येची किंमत. काय गोष्टीचं नाव आहे? विद्येची किंमत. एकदा रामकृष्ण परमहंस गंगा स्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तेथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली. तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले, तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का? 12 वर्ष तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे. शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले. ते म्हणाले, त्यांना सांग तुझा हा चमत्कार 2 आणे किमतीचा आहे. शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितले. तो भलताच भडकला. म्हणाला पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेल. रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटले. तेव्हा प्रत्यक्ष त्यांना सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला. रामकृष्ण म्हणाले, नावाडी सुद्धा 2 आण्यात पैल तीराला नेतो, त्याचा इतरांना उपयोग होतो. पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. त्या विद्येचा लोकांना उपयोग होत नाही. तिची किंमत 0 आहे. तात्पर्य माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा. काय तात्पर्य? माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा. पुढची कथा आहे गर्वाचे घर खाली. गोष्टीचं नाव काय? गर्वाचे घर खाली. भीम हा सर्वात बलशाली पांडव. त्याला आपल्या बाहुबलाचा गर्व झाला. एकदा काय झालं, खांद्यावर गदा टाकून तो ऐटीत चालला होता. वाटेत त्याला एक म्हातारा वानर दिसला. त्याची लांबशी फूट वाटेवर आडवी पसरली होती. भीम म्हणाला,
अरे तुझं शिपूट आखडून घे, वाटेत काय पसरून बसला आहेस? वानर नम्रतेने म्हणाले. मला म्हाताऱ्याला ते उचलत नाही, फार लांबलचक आहे ना. तूच उचलून ठेव ना बाबा. भीम ते उचलू लागला तर ते उचलेनाच. गदा घालून प्रयत्न केला तरी हलेना. भीमाची दमछाक झाली. त्याने वानराची क्षमा मागितली व म्हणाला, तू खरा कोण आहे सांग मला. माझ्या शक्तीचा गर्व झाला होता, मी पुन्हा गर्व करणार नाही. वानराने आपले खरे रूप प्रकट केले. तो होता प्रत्यक्ष महापराक्रमी राम भक्त हनुमान. तात्पर्य, गर्व कधीही करू नये. तात्पर्य काय? गर्व कधीही करू नये. पुढची कथा आहे एकमेका सहाय्य करू. कथेचं नाव काय आहे? एकमेका सहाय्य करू. लोक उद्योगी झाल्याशिवाय राष्ट्राचा विकास होत नाही. राजा विलक्षण प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे, पण प्रजा आळशी असल्यामुळे तो चिंतित होता. दरबारातल्या वयोवृद्धांना त्याने विचारले काय करावे म्हणजे प्रजा कार्यप्रबल होईल. तेव्हा एका वृद्धाने सांगितले, त्याप्रमाणे त्याने केले. गजबजलेल्या रस्त्यात एक मोठा दगड ठेवला. जाणारे येणारे दगडाच्या बाजूने जाऊ लागले व दगड ठेवणाऱ्याची निंदा करू लागले, पण दगड हलवण्याचे कोणाच्याही मनात आले नाही. काही दिवसांनी एक माणूस त्या मार्गाने चालला होता. कोणालाही नावे न ठेवता त्याने खूप खटपटीने दगड हटवला. सर्वांची अडचण दूर झाली. राजाने दरबारात त्याचा सत्कार केला. खूप लोक जमले होते. राजा म्हणाला, पहा याचे उदाहरण. मी राजा खरा, पण लोकांच्या सहाय्याखेरीज कष्टाखेरीज मी एकटा राज्य वैभवशाली करू शकणार नाही. आजही आपण अशाच प्रसंगातून जातो आहोत नाही का? तात्पर्य, एकमेकांना मदत केली तर कामे सोपी होतात. पहा तात्पर्य काय? एकमेकांना मदत केली तर कामे सोपी होतात. पुढची कथा आहे निरीक्षण. कथेचं नाव काय आहे? निरीक्षण. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि किळस सोसण्याची क्षमता पाहण्यासाठी एक प्रयोग केला. विद्यार्थ्यांना म्हणाले, या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे. मी वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार आहे. प्रत्येकाने पाहून तसेच करायचे. तिटकारा दर्शवायचा नाही. सरांनी वाटीत बोट बुडवून चाकले. पाठोपाठ एका मागून एक विद्यार्थींनी ते गढूळ पाणी काहीशे अनिच्छेनेच चाकले. प्राध्यापक म्हणाले, किळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळेच पास झालात, पण सूक्ष्म निरीक्षणाच्या गुणात सगळेच फसलात. मी करतो तसे तुम्ही करायचे होते. तुमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही. मी एक बोट वाटीत बुडवले व चाकले दुसरेच. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसविले गेल्याचे भाव पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले. म्हणाले, या पाण्यात अपायकारक काहीच नाही. आता विद्यार्थी खुश झाले. तात्पर्य, प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमन पटते व त्यातूनच यशाचा मार्ग खुला होतो. तात्पर्य काय? प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमन पटते व त्यातूनच यशाचा मार्ग खुलतो. पुढची कथा आहे प्रसंगाचे भान ठेवावे. कथेचं नाव काय? प्रसंगाचे भान ठेवावे. एका सरोवरात कुबू ग्रीव नावाचे कासव राहत होते. दोन हंस तेथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत. एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल, मग तुझं कसं होईल? सहविचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूने हंसांनी तोडत धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मध्ये कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको, नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील. उड्डाण सुरू झाले. मध्येच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, हे हंस गुलगुल काय नेत आहेत?
कासव रागवले. ते हंसाला म्हणणार होते, या मूर्खांना एवढेही समजत नाही का? त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले. तात्पर्य, समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे. काय? समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे. पुढची कथा आहे खरा शिष्य कोण. कथेचं नाव काय? खरा शिष्य कोण. एकदा दोन तरुण स्वामी विवेकानंदांकडे गेले. त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते. ते त्यांनी स्वामीजींना सांगितले, तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्थ बसले. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. कंटाळले, पण एक जण स्वामीजींची रोज पूजा करे, तर दुसरा त्यांना दोष देईल, तुमच्यात माणुसकी नाही, तुम्ही कठोर आहात वगैरे. पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात. दोघांनाही वाटे आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहोत. एक जण रोज पूजा करी, दुसरा दोष देई. एक दिवस नदीला पूर आला. पहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला. दोष देणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून आला. असे 3 दिवस चालले. चौथ्या दिवशी पूर ओसरला. दोघेही गेले. स्वामीजींनी डोळे उघडले व शिवे देणाऱ्याला शिष्य म्हणून स्वीकारले. ते म्हणाले, शिवे देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो. निष्ठा हवी, तामसी वृत्ती बदलता येईल, पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल. तात्पर्य, कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे. काय तात्पर्य आहे? कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे. पुढची पाहूया कथा, शास्त्राचा उपयोग कोणता. कथेचं नाव काय आहे? शास्त्राचा उपयोग कोणता. पहा, प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायनशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. 2 तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. मनाना आचार्यांनी दोघात एक पदार्थ दिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. 3 दिवसाचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले. 3 दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, कामात काही अडचणी तर आल्या नाहीत. पहिला अभिमानाने म्हणाला, आईला ताप होता, वडील पोटदुखींनी हैराण झाले होते, भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता, पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणलं आहे. दुसरा म्हणाला, आचार्य क्षमा असावी, मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धनी होता बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याची व्यवस्था लावण्यात वेळ गेला. आपण दिलेले काम पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी 2 दिवसाची सवड द्यावी. आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, रसायनशास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे. समाज विन्मुख ज्ञानाचा काय उपयोग. तात्पर्य, ज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे. काय तात्पर्य, ज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे. पुढचा आहे गरज सरोनी वैद्य मरो. काय गोष्टीचं नाव आहे? गरज सरोनी वैद्य मरो. पहा, वैशाख महिना. दोघे प्रवासी प्रवास करीत होते. सूर्य वर येऊ लागला तस तसा त्रास वाढत चालला. त्या रणरणत्या उन्हात चालणे त्यांना असह्य वाटू लागले. उष्मा फारच वाढल्याने प्रवासी हैराण झाले. थोडी का होईना पण सावली आणि घटकाभर विश्रांती मिळण्यासाठी आतुर झाले. दूरवर त्यांना एक झाड दिसलं, पानाने गच्च भरलेलं. त्या सावलीत बसण्यासाठी त्यांनी आपला वेग वाढवला. थंडगार सावलीत बैठक मारली. थोड्या वेळाने ते तेथेच आडवे झाले. जागे झाले तोवर ऊन उतरलं होतं. उठून बसले. एकाच लक्षवर झाडाकडे गेलं. म्हणून लागला, अरे केवढं मोठं आहे झाड, पण काय कामाचं ना, फुल ना फळ, अगदी निरुपयोगी आहे हे. दुसऱ्याने त्याची स्त्री ओढली. म्हणाला, असलं झाड कोणा मूर्खाने लावले, कोणास ठाऊक, तोडून टाकण्याच्या लायकीच आहे हे. त्यांचं बोलणं ऐकून झाडाला राग आला. त्याची पानं जोरात सळसळू लागली. झाड म्हणाल, मूर्खांनो, ऐन उन्हाच्या वेळी सावलीसाठी तळमळत होतात. माझ्या आश्रयाला आलात, मी थंडगार सावली दिली, ते इतक्यात विसरलात आणि माझ्या जीवावर उठता काय.
मी नसतो तर तुमचं काय झालं असतं. प्रवासी बरमले. त्यांनी न बोलता पुढचा रस्ता पकडला. तात्पर्य, आपल्याला मदत हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला. गरज संपली की त्याला लाथाडायचं हे चालत नाही. पहा, आपल्याला मदत हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला. गरज संपली की त्याला लाथाडायचं हे चालत नाही. पुढची कथा आहे विचारी अमोल. कथेचं नाव काय आहे? विचारी अमोल. काळा बावळा वाटणारा रोजचेच पण स्वच्छ कपडे घातलेला अमोल खुशीत होता. आज त्याला मोठ्या पाहुण्याच्या हस्ते खूप बक्षिसे मिळणार होती. त्या रकमेत 8वीची पुस्तकं, वह्या, फी सारा खर्च भागेल का याचा विचार करीत चालताना तो केव्हा पोहोचला त्याचं त्यालाच कळलं नाही. मित्रांबरोबर सभास्थानी जात असताना शिक्षकांनी त्याला बक्षिसे घेणाऱ्या मुलांच्या गटात नेऊन बसविले. समारंभ सुरू झाला. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यंदा बक्षीस देण्यासाठी मगन शेटनी मोठी रक्कम दिल्याचं जाहीर केलं. त्यांचं औदार्य, व्यवसाय सगळं सांगितले. मुलांची चुळबुळ सुरू झाली म्हणून आवर्त घेतलं. बक्षिसांची यादी वाचली जाऊ लागली. मुलं क्रमाने बक्षीस घेऊ लागली. अमोलचं नाव पुकारलं गेलं. त्याला सर्वोत्तम विद्यार्थ्याला मिळणाऱ्या बक्षिसासह 5-6 बक्षीस मिळाल्याचं सांगितलं. अमोल व्यासपीठाकडे जाऊ लागला. मित्रांच्या टाळ्या सुरू झाल्या. पाहुण्यांकडून बक्षीस स्वीकारण्यासाठी हात पुढे न करता ध्वनिवर्धक पुढे ओढला. म्हणाला, ही सर्व बक्षीस मिळाल्यानं मला खूप आनंद झालाय. पण मगन शेटनी पैसा मिळवलाय गुटखा विकून. त्यांच्या मुलानं माझा मित्र सुहासच्या भावाला गुटख्याची सवय लावली. जिभेचा कर्करोग झाला त्याला. त्यातच तो गेला. गुटखा वाईट असतो. मुलांना त्याची सवय लावणारे, तो उपलब्ध करून देणारे वाईट असतात. गुटख्यावर मिळवलेल्या पैशाचं बक्षीस मी स्वीकारू शकत नाही. मला माफ करा. सगळे स्तब्ध झाले. अमोल परतला. पण पाहुण्यांनी त्याला परत बोलवले. शाबासकी दिली. अमोल हिरा असं संबोधून त्यांनी स्वतःच्या खिशातून 500 रुपये बक्षीस दिले. तात्पर्य, मुलांना अमोल सारखे विचारी व्हा असा संदेश दिला. टाळ्यांच्या गजरात मुलांनी सद्विचारी होऊ असे आश्वासन दिले. पुढचं आहे सारे काही माझेच. गोष्टीचं नाव काय आहे? सारे काही माझेच. एक बहुश्रुत कीर्तनकार होते. निरनिराळी वचने दाखले देऊन गोष्टी सांगून कीर्तन खुलवायचे. लोकही रंगून जायचे. कीर्तनाला गर्दी करायची. हरिदास बुवांची खूप स्तुती करायची. एकदा ह्या कीर्तनकाराला एक गावी त्यांचा जुना वर्गमित्र भेटला. त्यांनी त्याला आपल्या निवासस्थानी बोलाविले. आगत स्वागत केले व म्हणाले, अरे एकदा माझ्या कीर्तनाला ये ना. लोक माझी खूप स्तुती करतात. पहा तर एकदा. मित्रानं मान्य केलं. रात्री तो कीर्तनाला गेला. कीर्तनकार रंगात आले. एक एक वचने सांगू लागले. नवा श्रोता मित्रत्वाच्या नात्याने पुढेच बसला होता. बुवांचे एक एक वचनावर अभिप्राय देऊ लागला. हे तर शंकराचार्यांनी म्हटलंय. हे रामदासाचे वचन. हे ज्ञानेश्वरी सांगितले. आणि हे तर एका इंग्रजी वाचनाचं भाषांतर आहे. बुवा चिडून म्हणाले, अरे मूर्खाप्रमाणे सारखा अडथळा आणू नकोस. लगेच मित्र उद्गारला, हे मात्र तुमचे स्वतःच वाक्य आहे. लेखक, वक्ते, राजकारणी अनेक वचने स्वतःचीच असल्यासारखी सांगत असतात. पण अहंकार बरा नव्हे. पुढची कथा आहे फळ्याचे महत्व. कथेचं नाव काय आहे? फळ्याचे महत्व. मध्य प्रदेशातील बस्तर जिल्हा फार मागासलेला आहे. आदिवासींची वस्ती तेथे जास्त आहे. अशा भागात श्री शिवानंद नावाचा आश्रम आहे. तेथे श्री सदा प्रेमानंद सरस्वती नावाचे तत्वनिष्ठ स्वामी मुलांना मोठ्यांना शिकवित. त्यांच्यामुळे तेथील लोकांवर चांगले संस्कार झाले. तेथील शाळा पाहण्यास एकदा त्या विभागाचे कमिशनर आले. शाळेचे कार्य पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी स्वामीजींना म्हटले, या आश्रमाला काय सहाय्य करू? स्वामीजींनी मागितला एक फळा. कमिशनरांना मोठे आश्चर्य वाटले. एवढेच? ही तर अत्यंत किरकोळ गोष्ट झाली. अधिक काहीतरी मागा. स्वामीजी मंदपणे हसून म्हणाले, माझी ही मागणी फार क्षुल्लक वाटते का? अहो, या फळ्यावर लिहून त्यावरून वाचूनच ना तुम्ही मोठे झालाय.
कमिशनर झाला नाही का? स्वामींच्या प्रश्नाने कमिशनर प्रभावित झाले. त्यांनी शाळेला उपयुक्त वस्तू व बरीच सुंदर पुस्तके भेट म्हणून दिली. पुढची कथा आहे अध्यात्म आणि व्यवहार. कथेचं नाव काय? अध्यात्म आणि व्यवहार. एकदा आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांसह चालले असता समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला. अर्थातच इतरांच्या बरोबरच शंकराचार्यही हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले. त्यांच्या शिष्य वर्गात काही खट्याळ तरुण शिष्यही होते. त्यातील एक जण धाडस करून त्यांना म्हणाला, तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे. म्हणजे हा हत्ती ही मिथ्या आहे, मग आपण का पळत आहात? शंकराचार्य लगेच म्हणाले, पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे. तो तरुण शिष्य ओशाळला. त्याने त्यांची क्षमा मागितली. होतं काय की ब्रह्म सत्य जग मिथ्या याचा अचुकीचा अर्थ घेतल्याने अनेक घोटाळे होतात. व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये. पुढची शेवटची कथा आहे आपली माकडाचे काळीज. कथेचं नाव काय आहे? माकडाचे काळीज. एका सरोवरात एक सुसर राहत होते. सरोवराच्या काठावर एक झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. सुसरीला पोहताना पाहून माकडाला सरोवरात फिरावेसे वाटे. सुसरीला माकडे छान छान फळे खाताना पाहून फळे खावीशी वाटे. हळूहळू त्या दोघांची मैत्री झाली. माकड सुसरीला म्हणाले, सुसरताई मला सरोवरात फिरून आणशील का? सुसर म्हणाली, हो बस माझ्या पाठीवर. टुनकन उडी मारून माकड सुसरीच्या पाठीवर बसले. सुसर माकडास घेऊन फिरावयास निघाली. सुसरीच्या मनात विचार आला, हे माकड रोज गोड गोड फळे खाते, तर ह्याचे काळीज किती गोड असेल. सुसरीने माकडास विचारले, तू मला तुझे काळीज देशील का? माकड सावध झाले आणि म्हणाले, मला आधी का नाही विचारलेस? मी तर काळीज झाडावरच ठेवून आलो. चल मला किनाऱ्यावर सोड, म्हणजे तुला काळीज काढून देतो. सुसर त्याला घेऊन किनाऱ्यापाशी आली. माकडाने टुनकन उडी मारली आणि झाडावर चढून बसले. सुसर बिचारी काळीज मिळण्याची वाट पाहत राहिली. बोध, मैत्री करताना सावध राहावे. काय बोध आहे? मैत्री करताना सावध राहावे. बरोबर आहे ना? त्या कथेमध्ये जर माकडाने त्यावेळेस प्रसंगावधान नसतं बाळगलं तर तो त्या सुस्तरचं मगरचं काय झालं असता? शिकार झाला असता. तर प्रत्येकाने कोणाबरोबरही मैत्री करताना सावधतेने करावी. तर आजच्या अशा प्रकारे आपल्या 15 मजेशीर बोधकथा संपलेल्या आहेत. तर तुम्हाला आजच्या ह्या बोधकथा आवडल्या असतील तर बोधकथांना जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.